नमस्कार, मी रुशाली यादव सारंग TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत ही संपलेली आहे, त्यामुळे राज्यामधल्या सर्व महापालिकांमधलं चित्र आता स्पष्ट झालंय। मुंबई, पुणे, नाशिकसह सर्वच महापालिकांमधलं लढतीचं चित्र कसं असेल पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। मुंबईतलं चित्र आता स्पष्ट झालंय। मुंबईमध्ये चौरंगी लढत होणार आहे आणि मुख्य सामना ठाकरे बंधू आणि भाजप शिवसेनेत होणार आहे। मुंबईमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई यांची आघाडी आहे। त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा, भाजपला 137 जागा तर रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा मिळाल्या। तर दुसरीकडे काँग्रेस, वंचित आणि रासपची आघाडी आहे। त्यामध्ये काँग्रेसला 139 जागा, वंचितला 62 जागा आणि रासप 10 जागांवर लढणार आहे। यासह मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये आघाडी झाली आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 164 जागा, मनसेला 53 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे अजित पवार गट मात्र स्वतंत्र लढणार आहे। अंदाजे 60 ते 70 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवणार आहे। तर ठाणे महापालिकेत एकूण 131 जागा आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा चौरंगी लढत होणार आहे। ठाण्यातही मुख्य सामना ठाकरे बंधू आणि भाजप शिंदेंच्या शिवसेनेत होईल। यामध्ये भाजपला 40 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 87 जागा तर 4 जागांवर अजूनही पेच कायम असल्याचं कळत आहे। तर ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 53 जागा तर मनसे 28 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 36 जागांवर लढणार आहे, तर 8 जागांवर अजूनही पेच कायम आहे। तर दुसरीकडे काँग्रेस 100 जागा लढवणार आहे। यासह वंचित बहुजन आघाडी सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। यासह अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्र लढणार आहे। पुण्यामध्ये सुद्धा चौरंगी लढत होणार आहे। पुण्यामध्ये भाजप 165 जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवणार आहे, तर शिंदेंची शिवसेना सुद्धा एकूण 70 जागा शिंदेंची शिवसेना लढवणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि खरात गट यांची युती झाली आहे। त्या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी 122 जागांवर, शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागा तर खरात गट 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे। यासह पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांची युती झाली आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागा, काँग्रेस 79 जागा आणि मनसेला ठाकरेंच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत। तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकूण 128 जागा आहेत। पिंपरीमध्ये सुद्धा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। त्या ठिकाणी भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार असून 128 जागा भाजप लढवणार असल्याचं कळत आहे। तर शिंदेंची शिवसेना सुद्धा पिंपरीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे। एकूण 25 जागा शिंदेंची शिवसेना लढवणार आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 100 जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे। तर पिंपरीमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये युती झाली आहे। त्यात ठाकरेंच्या सेनेला 65 जागा, काँग्रेसला 60 जागा तर मनसेला 20 जागा देण्यात आलेल्या आहेत। यासह नाशिक महापालिकेत एकूण 122 जागा आहेत। नाशिकात रंजक तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। त्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार आहे। भाजप 122 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे। त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 97 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे। तर नाशिकात ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यासह काँग्रेसची युती झाली आहे। त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना 60 जागा, मनसे 20 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 16 जागा तर काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 122 जागा आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये मुख्य सामना ठाकरे बंधू, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये होईल। यामध्ये भाजपला 54 जागा मिळाल्या तर शिंदेंच्या शिवसेनेला 68 जागा आहेत। यासह उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती झाली आहे। त्यामध्ये मनसेला 49 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 68 जागा मिळाल्या। तर दुसरीकडे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे। त्यामध्ये काँग्रेसला 62 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 45 जागा तर वंचित बहुजन आघाडी 15 जागा लढवणार आहे। तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार असून 50 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे। तर उल्हासनगर महापालिकेमध्ये 78 जागा आहेत। उल्हासनगरात सुद्धा चौरंगी लढत होणार आहे। मात्र भाजप उल्हासनगरात स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे।
भाजप एकूण 78 जागा लढवणार आहे, तर शिंदेची शिवसेना, साई पक्ष, टीम ओमी कलानी आणि वंचित यांची युती झाली आहे। यामध्ये शिंदेची शिवसेना 35 जागा, साई पक्ष 11 जागा, टीम ओमी कलानी 32 जागा, तर वंचितला सुद्धा काही जागा देणार असल्याचं कळतंय। यासह उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांची आघाडी उल्हासनगरमध्ये झाली आहे। त्यामध्ये मनसेला 14 जागा, उद्धव ठाकरेंची शिवसेना 44 जागांवर, तर काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे। यासह अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असून एकूण 55 जागांवर ते निवडणूक लढवणार आहे।